हॅलो अँड वेलकम क्लास 7th. आजपासून आपण स्टार्ट करतो 7वीचं सायन्स, 7th क्लास सायन्स. आणि त्याच्यामध्ये आपला सुरुवात करताना आणि एकदम डिटेलिंग मध्ये आपण हा पूर्ण कोर्स वर्षभर सुरू राहणार आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही ज्याही 7वीच्या विद्यार्थ्यांना ओळखत असाल त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जॉईन करायला लावायचंय. कारण जर उशिरा जॉईन केलं तर बरेच लेक्चर त्यांच्याकडून ऑटोमॅटिकली मिस होणार आणि 7वीच्या वर्गामध्ये त्यांना जे काही शिकायचंय त्याच्यामध्ये ते बाकीच्या विद्यार्थ्याच्या तुलनेत कमजोर राहणार. तर याच्यामध्ये आपण शिकत असताना टोटली डिजिटल पॅनलचा वापर करता करता तुमच्या पुस्तकाचा पण व्यवस्थितरित्या वापर करून घेणार आहेत आणि त्या पुस्तकामधून कसं वाचायचं असतं, काय वाचायचं असतं आणि ते पुस्तक वापरायचं कसं हे पण तुम्हाला चालू मध्ये सगळ्या गोष्टी शिकता येणार आहेत. त्याच्यामधला जो फर्स्ट टॉपिक आहे द लिव्हिंग वर्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये लिव्हिंग वर्ड साठी शब्द आहे सजीव सृष्टी आणि अडॅप्टेशन याच्यासाठी शब्द आहे एखादी गोष्ट आपला अनुकूल करून घेणं, एखाद्या गोष्टीमध्ये आपण तग धरू शकलो पाहिजे असं स्वतःला बनवून घेणं म्हणजे स्वतःला अनुकूल करून घेणं. त्यासाठी मराठीमध्ये शब्द आहे अनुकूलन आणि त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं आपला वर्गीकरण करायचंय. त्या टॉपिक पासून आपण सुरुवात करणार आहे आणि टोटल डिटेलमध्ये प्रत्येक शब्द आपण पुस्तकामधला समजावून घेणार आहेत. कारण 10वीच्या आतमध्ये समजावून घेणं, पुस्तक समजावून घेणं इम्पॉर्टंट असतं. पुस्तकामध्ये जो हे आपला सिलेबस बनवलाय तो आपला समजणं इम्पॉर्टंट असतं. त्याच्या पलीकडे वेगळ्या नोट्स वगैरे याची काही आवश्यकता नसते. त्यामुळं ह्याच्याकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आणि आपला टॉपिक नेमकं सांगतोय काय हे आपला समजावून घ्यायचंय. आता यामध्ये लिव्हिंग वर्ड, द लिव्हिंग वर्ड याचा अर्थ पक्का लक्षात ठेवायचा. लिव्हिंग वर्डचा अर्थ होतो सजीव सृष्टी. याचा अर्थ होतो सजीव सृष्टी. टॉपिकचा अर्थ होतो सजीव सृष्टी. अनुकूलन, अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. अनुकूलन म्हणजे एखाद्या वातावरणाशी, त्याचा हळूहळू तुम्हाला सगळं लक्षात येईल. अनुकूलन व वर्गीकरण. आणि हे लेक्चर मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्याला समजायला काहीच अडचण येणार नाही. आता ह्या टॉपिक मध्ये याची सुरुवात करताना आपल्याला लेट्स रिकॉल मध्ये एक क्वेश्चन केलेला आहे. लेट्स रिकॉल मध्ये, आणि तो क्वेश्चन लेट्स रिकॉल म्हणजे थोडं पाठीमागचं आठवायचं. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन, म्हणजे प्रश्न आपला विचारतोय सजीवामधील जी विविधता आपला पाहायला भेटते, सजीवामध्ये जी आपला डायव्हर्सिटी पाहायला भेटते म्हणजे विविधता पाहायला भेटते, विविधता पाहायला भेटते. लिव्हिंग थिंग्स याचा अर्थ होतो सजीव आणि सीन म्हणजे आपला पाहायला भेटणे किंवा आपला दिसणे. या सजीवामध्ये म्हणजे या लिव्हिंग थिंग्स मध्ये जी डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आपला पाहायला भेटते. इन व्हॉट डिफरंट वेज, कोणकोणत्या वेगवेगळ्या बाबींमुळे आपल्याला लक्षात येते, कोणकोणत्या वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला ते पाहायला भेटतं म्हणजे आपलं ते लक्षात येतं. हे आपला विचार आहे. हा क्वेश्चन हे तुम्हाला नंतर तर पुढे समजणार आहे याचा आन्सर, पण तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून याचं उत्तर सांगायचं. आता पुढं अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन अर्थ. आपली जी पृथ्वी आहे त्याच्यावर ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट. ग्रेट व्हरायटी म्हणजे खूप विविधता. ग्रेट व्हरायटी म्हणजे खूप मोठी विविधता आपल्याला कशामध्ये, प्लांट्स मध्ये पाहायला भेटते किंवा इज फाउंड ऑन अ अर्थ. आपला पृथ्वी तलावर असं दिसतं की वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वनस्पती आता म्हणजे प्रत्येक वनस्पती वेगवेगळ्या, अशा लाखो करोडो वनस्पती आता वेगवेगळ्या प्रकारच्या लाखो करोडो वनस्पती आहेत म्हणजे त्याच्या त्या व्हरायटी आहेत, ग्रेट व्हरायटी आहेत. म्हणजे ग्रेट व्हरायटी म्हणजे खूप मोठी विविधता आहे. आणि सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. काही फ्लावर्सचा अर्थ होतो फुले. फ्लावरचा अर्थ होतो फुले. सम प्लांट्स हॅव कलरफुल. कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी, रंगीत असणारे फुलं आपल्याला पाहायला भेटतात. पण सम प्लांट्स ग्रो इन वॉटर. परंतु सम प्लांट्स, काही प्लांट्स, काही वनस्पती. प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि सम म्हणजे काही. सम प्लांट्स म्हणजे काही वनस्पती ग्रो इन वॉटर. काही वनस्पती पाण्यामध्ये आपला वाढलेल्या दिसतात. काही वनस्पती म्हणजे पाण्याच्या वरच येत नाहीत, जसं शेवाळ वगैरे आपण पाहतो त्या पाण्यामध्येच असतात आणि शेवाळ पण एक वनस्पती आहे. Whereas some are
टू बी फाउंड इन अ डिझर्ट. काही आपला डिझर्ट मध्ये सुद्धा आपला पाहायला भेटतात, काही आपला डिझर्ट मध्ये दिसतात. डिझर्ट म्हणजे काय, वाळवंट. वाळवंटामध्ये सुद्धा, वाळवंट म्हणजे कोणतं ठिकाण असतं, जसं आपला राजस्थानमध्ये एक वाळवंट पाहायला भेटतं, तिथं पाण्याची कमतरता असते. वाळवंटामध्ये पाण्याची कमतरता असते आणि हवामान कोरडं असतं जास्त प्रमाणावर. त्या वाळवंटामध्ये, त्या डिझर्ट मध्ये पण आपला काही वनस्पती पाहायला भेटतात. आणि विच हॅव अ स्कार्सिटी ऑफ वॉटर. आलं तिथंच. वॉटर म्हणजे पाणी आणि स्कार्सिटी म्हणजे पाण्याची कमतरता. कमतरता, कमी असणं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्कार्सिटी ऑफ वॉटर. हे आपला कुठं पाहायला भेटतं, फाउंड इन डिझर्ट. हे आपला डिझर्ट मध्ये पाहायला भेटतं. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन. काही प्लांट आपल्याला कुठं पाहायला भेटतात, स्नोवी रिजन म्हणजे जिथं बर्फ पडतो अशा प्रदेशामध्ये. रिजन्स असा शब्द आला, रिजन म्हणजे प्रदेश. विज्ञानामध्ये किंवा तुमच्या जिओग्राफीमध्ये ज्यावेळेस रिजन शब्द येईल त्यावेळेस त्याचा अर्थ होतो प्रदेश. आणि प्रदेश, आणि जर इकडे रिजन आला, दुसरा एक रिजन असतो, रिजन म्हणजे कारण, आणि हा रिजन म्हणजे प्रदेश. कोणता प्रदेश, तर स्नोवी प्रदेश. स्नोवी, जिथे स्नो पडतो. स्नो म्हणजे काय पडतो, जिथे हलका बर्फ पडतो, त्याला आपण म्हणतो स्नोवी रिजन. ज्या प्रदेशामध्ये हलका बर्फ पडतो त्याला आपण म्हणतो स्नोवी रिजन. आणि तसा प्रदेश आपल्याकडे आढळतो भारतामध्ये हिमालयात. हिमालय आपला आहे स्नोवी रिजनचा प्रदेश. आता पुढे काय सांगितलंय, सम प्लांट्स आर फाउंड इन स्नोवी रिजन. काही प्लांट आपल्याला स्नोवी रिजन मध्ये पाहायला भेटतात असं त्यांनी सांगितलं. काही प्लांट आपल्याला स्नोवी रिजन मध्ये पाहायला भेटतात. आणि पुढे सांगितलंय, सम प्लांट्स cannot be seen. Some plants cannot be seen without a microscope. Some plants म्हणजे काही वनस्पती, cannot see आपण पाहू शकत नाही. कसे, विदाउट मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या व्यतिरिक्त आपण त्याला पाहू शकत नाही. विदाउट मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोप विना. विदाउट म्हणजे च्या शिवाय, मायक्रोस्कोपच्या शिवाय आपण पाहू शकत नाहीत. Whereas पण सम आर ह्यूज इन साइज. काही साईजने म्हणजे आकाराने खूप मोठे असतात आणि काही इतके छोटे असतात ते आपण मायक्रोस्कोप शिवाय पाहू शकत नाहीत. म्हणजे ते एकदम छोटे प्राणी असतात आणि काही प्राणी एकदम मोठे असतात, जसं हत्ती. तो आपला उघड्या डोळ्यांनी दिसणारा प्राणी आहे. आणि जसं माणूस आहे, हा पण मोठा प्राणी झाला. जसं म्हणजे अनेक देवमासा वगैरे असे काही प्राणी येतात. आणि काही प्राणी मात्र आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. जस्ट लाईक अमिबा, पाण्यामध्ये असणारा अमिबा. जर आपला पाहायचं असलं तर आपण काय करतो, डबक्यातल्या पाण्याचा एक थेंब घ्यायचा, मायक्रोस्कोप खाली त्याच्यात काचपट्टीवर टाकून पाहायचं, आपला दिसतो हलणारा अमिबा. द मोटिव्ह अमिबा आपला त्याच्यामध्ये दिसणार, मोठा अमिबा. आणि त्या अमिबा सारख्या प्राण्यापासून महाकाय प्राण्यापर्यंत म्हणजे ह्यूज साईज, ज्यांची साईज एकदम ह्यूज असन, मोठी असन. ह्यूजचा अर्थ होतो मोठी, ह्यूज इन साईज. लाईक प्लांट्स, एनिमल्स टू शो इन डायव्हर्सिटी. लाईक प्लांट्स, एनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. एवढी डायव्हर्सिटी आपला प्लांट्स आणि एनिमल्स म्हणजेच, प्लांट्स म्हणजे वनस्पती, एनिमल म्हणजे प्राणी, यांच्यामध्ये आपला एवढी विविधता पाहायला भेटते, एवढी डायव्हर्सिटी पाहायला भेटते. कशामध्ये, प्लांट आणि एनिमल मध्ये. ती कशामुळे, त्याचा विचार आपला आज करायचा. ती एवढी डायव्हर्सिटी आपल्याला कशी पाहायला भेटते. सम आर युनिसेल्युलर, काही आहेत युनिसेल्युलर, जी आपल्याला लाईक प्लांट्स, प्लांट्स प्रमाणेच म्हणजे वरच्या वनस्पती प्रमाणे, एनिमल्स मध्ये सुद्धा, एनिमल्स टू म्हणजे एनिमल्स मध्ये सुद्धा, प्राण्यांमध्ये सुद्धा शो डायव्हर्सिटी, आपला डायव्हर्सिटी पाहायला भेटते. बरोबर. जसं आपण वर पाहिलं प्लांट्स मध्ये जर आपण डायव्हर्सिटी पाहिली तर प्लांट्स मध्ये आपण पाहिली कशामध्ये डायव्हर्सिटी आहे, काहीला कलरफुल फ्लॉवर्स आहेत म्हणजे रंगीबेरंगी रंगीत फुलं आहेत, आणि काहीला नाही. दुसरी डायव्हर्सिटी आपण त्याच्यामध्ये विविधता काय पाहिली, काही डिझर्ट मध्ये असतात जिथं स्कार्सिटी ऑफ वॉटर असतं म्हणजे पाण्याची कमतरता असतात. पण काही प्राणी स्नोवी रिजन मध्ये असतात, तिथं पाणीच पाणी असतं, उलट पाण्याचा बर्फ झालेला असतो.
सम प्लांट्स कुठं आपल्याला पाहायला भेटले? सम प्लांट्स आपल्याला एकदम छोटे, ते आपल्या डोळ्यांनी पण दिसत नाहीत, आपण त्याचा ते पाहण्यासाठी, ते प्लांट्स पाहण्यासाठी उपयोग करतो मायक्रोस्कोपचा. आणि काही मात्र वडाचं झाड वगैरे एकदम मोठाले झाड असतात, मोठाले प्लांट्स असतात, मोठे प्लांट्स असतात, ते आपल्याला सहजतेने किती पण दूरवरून आपण त्यांना पाहू शकतो. ही जी विविधता आपण पाहिली झाडांमध्ये, तशीच विविधता आपल्याला पाहिजे अॅनिमल्स मध्ये, म्हणजेच प्राण्यांमध्ये. आणि विविधतेसाठी आपण शब्द वापरतो डायव्हर्सिटी. आणि ती डायव्हर्सिटी पाहत असताना आपण प्राण्याची डायव्हर्सिटी पाहताना, प्राणे काही असतात युनिसेल्युलर, म्हणजे एकाच पेशीपासून, युनि म्हणजे एक आणि सेल म्हणजे पेशी, एकाच पेशीपासून बनलेले प्राणी. आणि ऑदर आर मल्टीसेल्युलर, मल्टी याचा अर्थ होतो अनेक, अनेक पेशींपासून बनलेले प्राणी. असे दोन प्रकारचे प्राणी आपल्याला मुख्यतः पाहायला भेटतात. त्याचबरोबर सम आर, काही वर्टिब्रेट्स, whereas others are invertebrates. वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्याला आपण म्हणतो वर्टिब्रेट्स, आणि ज्याला पाठीचा कणा नसतो त्याला आपण म्हणतो इनवर्टिब्रेट्स. ज्याला आपण मराठीमध्ये पृष्ठवंशी, अपृष्ठवंशी असे म्हणू शकतो. जे वर्टिब्रेट्स असतात ते असतात पृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा असतो. आणि दुसरे येतं इनवर्टिब्रेट्स, ज्याला पाठीचा कणा नसतो. असे प्राणी हे आपण पाठीमागच्या वर्गात शिकलेलो येतो. ह्याच्यामध्ये म्हणजे असा फरक आहे. पहिला फरक पाहिला युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, एका पेशीपासून बनलेले प्राणी आणि अनेक पेशींपासून बनलेले प्राणी. त्याचबरोबर सम आर वर्टिब्रेट्स वेअर ॲज अदर्स आर इनवर्टिब्रेट्स. आणि दीज वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. हे जे जग आहे, दीज वर्ल्ड, हे जग इज फुल ऑफ, हे फुल भरलेलं आहे कशाने? व्हरायटी. व्हरायटी म्हणजे आपण त्याला वाण म्हणतो किंवा प्रकार म्हणतो, वेगवेगळे प्रकार. व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांच्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला भेटतात. जसं काही प्राणी असतात ॲक्वाटिक ॲनिमल. ॲक्वाटिक ॲनिमल ज्याला आपण म्हणतो, जे पाण्यामध्ये राहतात त्यांना आपण म्हणतो ॲक्वाटिक ॲनिमल. त्याच्यानंतर त्यालाच आपण मराठीमध्ये जलचर असं म्हणू शकतो. जलचर, पाण्यामध्ये राहणारे प्राणी. त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल ॲनिमल आपण दुसरं पाहतो, ज्याला आपण भूचर म्हणतो, जे जमिनीवर राहतात. टेरेस्ट्रियल ॲनिमल जे जमिनीवर राहतात, ॲक्वाटिक ॲनिमल जे पाण्यात राहतात. ॲम्फिबियन, ॲम्फिबियनचा अर्थ होतो उभयचर, ते कधी पाण्यात राहतात, कधी जमिनीवर राहतात, कधी जमिनीवर, कधी पाण्यात. समटाइम दे लिव्ह इन वॉटर, समटाइम दे लिव्ह ऑन लँड. लँडवर कधी कधी राहतात, कधी कधी पाण्यामध्ये राहतात, त्यांना आपण म्हणतो ॲम्फिबियन. त्यानंतर पुढचा प्रकार असतो रेप्टिलियन. रेप्टिलियन येतात. रेप्टिलियन म्हणजे ज्याला आपण म्हणतो जे प्राणी सरपटतात ते येतात रेप्टिलियन मध्ये. जसं सरडा, साप वगैरे असे प्राणी असतात ते येतात रेप्टिलियन. रेप्टिलियन म्हणजे सरपटणारे प्राणी. आणि पुढचे येतात एरियल. एरियल म्हणजे जे एअर मध्ये राहतात, जे हवेमध्ये राहतात, हवेमध्ये उडतात, पक्षी वगैरे असतात, त्याला आपण म्हणतो एरियल प्राणी. असे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या प्राण्यांमध्ये पाहायला भेटतात. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ह्या लक्षात ठेवायचं, ॲक्वाटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, टेरेस्ट्रियल म्हणजे जे आपण जमिनीवर राहणारे प्राणी आहेत त्याला म्हणतो आपण टेरेस्ट्रियल, किंवा त्याला आपण भूचर असंही म्हणू शकतो. भूचर, जमिनीवर राहणारे प्राणी. ॲक्वाटिक म्हणजे त्याला आपण जलचर असं म्हणू शकतो. जलचर पण आपल्या इथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पुढं ॲम्फिबियन, ज्याला आपण उभयचर म्हणतो, ते जमीन आणि पाणी, वॉटर अँड लँड दोन्हीवर पण राहू शकतात. पुढे आले तर रेप्टिलियन, ते सरपटणारे प्राणी येतात. रेप्टिलियन म्हणजे सरपटणारे प्राणी. आणि त्याच्यानंतर एरियल म्हणजे हवेमध्ये संचार करणारे प्राणी. हे अशा प्रकारच्या व्हरायटी आपण ॲनिमलच्या पण पाहू शकतो. ॲनिमलच्या पण आपण अशा प्रकारच्या व्हरायटीज पाहू शकतो. आणि त्याच्यानंतर पुढे काय दिले आपल्याला? these observations म्हणजे हे जे आपण निरीक्षण केलंय करतो, give rise to the question,
हे ऑब्झर्वेशन मुळे आणखी एका प्रश्नाची उत्पत्ती होती. गिव्ह राईज टू द क्वेश्चन, एक क्वेश्चन आपला पडतोय की हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग. हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग. ही जी ग्रेट डायव्हर्सिटी आहे, एवढी जी विविधता आहे, ती कशामुळं अस्तित्वात आहे हे आपला प्रश्नामध्ये विचारलंय. म्हणजेच सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असेल. आता या प्रश्नाचं उत्तरच आपला या टॉपिक मध्ये शोधायचं. आता पुढे पाहायचं. तर हा जो क्वेश्चन आहे, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग, याचं उत्तर आहे आपल्या ज्या टॉपिकचं नाव आहे अडॅप्टेशन. कशामुळे होतं ते? अडॅप्टेशन. अडॅप्टेशनचा अर्थ होतो अनुकूलन. एवढं जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मेन कारण आहे अनुकूलन, म्हणजेच अडॅप्टेशन. आणि त्याच्याकडे आपलं आता हळूहळू अडॅप्टेशन टॉपिक कडे जायचंय आणि आज समजून घ्यायचंय व्हॉट इज अडॅप्टेशन. त्याच्या अगोदर आपला एक क्वेश्चन विचारलेला आहे कॅन यू टेल मध्ये, आणि तो क्वेश्चन असा विचारलाय, Are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same type? Are the plants म्हणजे plants and animals म्हणजे वनस्पती आणि प्राणी. प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि एनिमल्स म्हणजे प्राणी. फ्रॉम काश्मीर, काश्मीर पासून आपण विचार केला आणि राजस्थानचा विचार केला. काश्मीर आणि राजस्थान या दोन्ही ठिकाणावरचे जे प्राणी आणि वनस्पती आहेत, प्लांट्स आणि एनिमल्स आहेत, ते सेम टाईपचे आहेत का, एकाच प्रकारचे आहेत का, असा प्रश्न आपला विचारलाय. आणि त्याच्यामध्येच आणखी एक सब प्रश्न विचारलाय, कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. या दोघांमध्ये फरक काय आहे, या दोन ठिकाणामधल्या प्राण्यांमध्ये फरक काय आहे, त्या दोन्ही प्राण्यांमधल्या फरकाचा फरक आपला विचारलाय. आता आपण जर विचार केला तर वनस्पतीमध्ये काय फरक असतो. काश्मीरमध्ये शक्यतो सारखं हिम पडत असतं ह्या डोंगरावर आणि असा वरून वरून बर्फ साचत असतो, आणि तिथले जे झाड आहेत त्या झाडांवर सुद्धा बर्फ साचतो. त्यामुळे तिथल्या झाडांचा आकार अशा प्रकारचा असतो. काश्मीर मधल्या झाडांचा आकार हा असा उतरत्या क्रमाने असणार, असं झाड वर वर जाणार आणि असा त्याचा आकार असणार, अशा फांद्या वगैरे त्याला साईडला असणार. जसं असा शिखराच्या आकाराचे झाडं असतात काश्मीरमध्ये. आणि त्यामुळे काय होतं, बर्फ जरी त्याच्यावर पडला, ह्या पानावर पडला, तरी तो खाली निघून जातो आणि त्याचे पान वगैरे असतात ते खराब होत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे झाडं असतात. आणि जर आपण काश्मीर ह्याचा मधला विचार केला, राजस्थान मधले हे झाड इथं दिलेले या प्रकारचे जे झाडं असतात, काटेरी झाडं असतात, हे आपला पुढे डिटेलमध्ये पाहिजे. डिझर्ट प्लांट मध्ये हे जे झाडं असतात, निवडुंगासारखे त्याच्यासारखे झाडं जे असतात, त्या झाडांना पाणी कमी लागतं आणि त्याची जी लेअर असते बाहेरची झाडाची ती जाड असते. त्याच्यामुळे त्याच्यातून पाण्याचं बाष्पीभवन इव्हॅपोरेशन जास्त होत नाही आणि त्याच्यामधलं पाणी कमी होत नाही. आणि पाणी कमी न झाल्यामुळे ते झाडं त्यांचा टिकाव तिथं ठेवू शकतात, टिकून राहू शकतात. नाहीतर ते झाडं पाणी कमी पडल्याच्या नंतर झाड वाळून जातं. हे असे झाडांमध्ये प्रकार आहेत. तिथल्या जर वनस्पती पाहिल्या तर आपला मुख्यतः देवदार, फर, पाईन या वनस्पती पाहायला भेटतात काश्मीरमध्ये. आणि प्राण्यांचा जर विचार केला तर तिथं कस्तुरी मृग, मृग म्हणजे मृग एक ऐकलं असं, मृग याचा अर्थ काय होतो, हरिण. आणि त्याच्यानंतर जे बिबटे वगैरे असतात, बिबट्या ह्याच्यामध्ये राहणारे, बर्फामध्ये राहणारे बिबट्या, ज्याला स्नो लेपर्ड वगैरे म्हणतात, हे प्राणी आपला काश्मीरमध्ये पाहायला भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला राजस्थानचा, तर राजस्थानचं हवामान उष्ण आहे, कोरडं हवामान आहे तिथं. आणि त्याचबरोबर राजस्थान मध्ये वाळवंट खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे तिथं गरमी आहे. केकडा गवत नावाचं एक झाड असतं, ते तिथं आपलं भेटतं. आपला बाभूळ, खेजडी, थोर, कॅक्टस हे झाड तिथं पाहायला भेटतात, याला आपण म्हणतो कॅक्टस. बरोबर आहे.
त्याच्यानंतर उंट, काळवीट, मरुस्थलामधलं म्हणजेच वाळवंटी घुबड आपला तिथं पाहायला भेटतं. त्याच्याबरोबर कोल्हा आणि नागासारखे प्राणी आपला तिथं पाहायला भेटते. वाळवंटात काय होतं, कमी पावसाचा पुरवठा असतो, त्यामुळे तिथल्या वनस्पती वृक्ष असतात आणि त्या वनस्पतींना असे काटे असतात, छोटे छोटे काटे आपला त्या वनस्पतींना पाहायला भेटतात, धारदार काटे पाहायला भेटतात. आणि प्राण्यांचा जर विचार केला तर तिथं मृगासारखे प्राणी पाहायला भेटतात. मृग म्हणजे मृगतृष्णाचं एक गाणं आहे ना अरिजित सिंगचं, ते जे मृग आहे त्या मृगला आपण म्हणतो हरिण, आणि हरिणाला आपण माणसांच्या आवडत्या प्राण्यांपैकी एक प्राणी असतो हरिण. हरिण म्हणजे मृग. आता पुढे आपला पाहिजे, या क्वेश्चनचं उत्तर आपला भेटलं. कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. आपण पाहिलं दोन्हीमध्ये हे डिफरन्सेस मागचं कारण काय आहे, तर तिथलं हवामान किंवा तिथं जे पाण्याची उपलब्धता वगैरे या गोष्टींमुळे या दोन्हीमध्ये फरक. आता पुढे आपला विचारलंय कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार. कोनिफेरस ट्री म्हणजे काय असतात, ज्या ट्री एका कोणाप्रमाणे सूचीपर्णी असतात आणि अशा टप्प्याटप्प्याने खाली आलेले असतात अशा. त्याच्यानंतर या ट्री जसं हाईटला जाईल तसं तसं त्या निमुळत्या होत जातात, म्हणजे एका कोणासारखा त्याचा आकार असतो, त्याला आपण म्हणतो कोनिफेरस ट्री. त्याच्यामध्ये देवदार, पाईन या वनस्पती आपण पाहतो आणि त्या कुठं पाहायला भेटतात, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार हे त्या झाडांचे नाव आहेत. पाईन नावाची वनस्पती आणि देवदार नावाची वनस्पती. फ्लरिश इन स्नोवी रिजन. फ्लरिश म्हणजे तिथं त्यांची वाढ होते. फ्लरिश होणं म्हणजे तिथं त्या असतात, तिथं त्यांचं अस्तित्व असतं, तिथं त्या वाढतात किंवा उगल्याच्या नंतर वाढतात, त्याला आपण म्हणतो फ्लरिश इन स्नोवी रिजन. त्या प्रदेशामध्ये, हिम प्रदेशामध्ये या वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात. कोणत्या? पाईन अँड देवदार. आणि स्नोवी रिजन याचा अर्थ काय होतो, बर्फाळ प्रदेश. स्नोवी रिजनचा अर्थ होतो बर्फाळ प्रदेश. जिथं बर्फ पडतो त्या प्रदेशाला आपण म्हणतो बर्फाळ प्रदेश. आणि तो कुठे? लाईक काश्मीर म्हणजे काश्मीर सारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये. हायवर इन द डिझर्ट ऑफ राजस्थान, परंतु राजस्थान सारखं जर डिझर्ट मध्ये म्हणजे वाळवंटामध्ये जर आपण पाहिलं, डिझर्ट ऑफ राजस्थान मध्ये जर आपण पाहिलं, प्लांट्स लाईक कॅक्टस, कॅक्टस नावाचा जो प्लांट आहे, अकाशिया त्याला आपण बाबूळ म्हणतो. अकाशिया या झाडाला आपण बाबूळ म्हणतो आणि कॅक्टसला आपण काय म्हणतो? निवडुंब. काय म्हणतो? निवडुंब. या वनस्पती आपल्याला कुठं पाहायला भेटतात? राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला भेटणारे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये लाईक कॅक्टस अँड अकाशिया, अकाशिया म्हणजे बाबूळ यासारखी आपल्याला वनस्पती तिथं पाहायला भेटतात. प्राण्यांचा जर विचार केला तर कॅमल अ डिझर्ट अॅनिमल. राजस्थान हा आहे डिझर्ट प्रदेश, मी सांगितलं डिझर्ट रिजन येते, त्यामुळं तिथं आपला अॅनिमल कुठं भेटणार? कॅमल नावाचा हा डिझर्ट अॅनिमल आपला तिथं पाहायला भेटणार. आणि द कॅमल अ डिझर्ट अॅनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. जो डिझर्ट अॅनिमल म्हणजे वाळवंटी प्राणी आहे, कॅमल म्हणजे उंट, तो आपला नॉट फाउंड, काश्मीर मध्ये आपला तो फाउंड होणार नाही, म्हणजे काश्मीर मध्ये तो आपला आढळणार नाही. कारण काश्मीर कोणता प्रदेश आहे? काश्मीर इज अ स्नोवी रिजन. काश्मीर हा बर्फाळ प्रदेश आहे. मग व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? प्राण्यांमध्ये या डिफरन्सेसचा काय रिझन आहे, काय कारण आहे हे आपल्याला विचारलंय. आता दोन रिझन आले इथं, दोन शब्द आले. पहिला रिझन मी सांगितला होता तो वापरतात प्रदेशासाठी, आणि हा जो रिझन आहे REASON, रिझन म्हणजे कारण. आणि या कारण आपलं कशाचं विचारलंय? व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? या विविधतेसाठी काय कारण आहे? तर त्याला मेन कारण काय आहे? त्याला मेन कारण आहे अनुकूलन. आणि अनुकूलन हे कारण कशामुळे? अनुकूलन कारण याच्यामुळे की दोन्ही प्रदेशामध्ये, दोन्ही रिजन मध्ये डिफरन्सेस आहेत, म्हणजे वेगळेपणा आहे. कशामध्ये? द ऍटमॉस्फिअर, त्याच्या ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि प्राकृतिक नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत तिथल्या त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. नैसर्गिक गोष्टींमध्ये वेगळेपणा आहे. आणि त्या वेगळेपणामुळे पुढे काय होते? आपला टोटली
डिटेलमध्ये एक 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 पाहायचंय. ॲक्वाटिक ॲनिमल आपण एकदा पाहणार, त्याच्यामध्ये जेवढे ॲनिमल येतात त्याच्याबद्दल आपला इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यानंतर ॲक्वाटिकच्या नंतर आपला पुढे अभ्यास करायचा आहे टेरेस्ट्रियल ॲनिमल, म्हणजे सगळ्या प्रकारच्या ॲनिमलचा, डिझर्ट ॲनिमल असो किंवा प्लांट्स असो, प्लांट्स आणि ॲनिमल्स आपला दोघांचाही त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला इथं आज फक्त लास्ट आपला गोष्ट पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे व्हॉट इज अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय, आणि अडॅप्टेशनला आपण मराठीमध्ये म्हणतो अनुकूलन. आता एखाद्याला जर मराठीमध्ये खूपच जास्त चाललंय असं वाटत असलं तर आता त्याला काही पर्याय नाही, कारण आपल्या मुलांना मराठी मध्ये समजावून सांगितल्याशिवाय समजणं शक्य नाही, त्यामुळे ते सांगणं गरजेचं आहे. अडॅप्टेशन म्हणजे काय? अडॅप्टेशन याला gradual changes occur in the body part and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. याचा अर्थ समजून घ्यायचा. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे खूप मोठा, ग्रॅज्युअल चेंज म्हणजे कालानुरूप झालेला बदल, म्हणजे त्याला जास्त दिवस लागतात. ग्रॅज्युअल चेंज व्हायला आपला काय लागतं, थोडा टाइम लागतो. हा जो बोर्ड याच्यावर मी बुक्की मारली तो फुटला, त्याच्यामध्ये चेंज झाला, बरोबर आहे. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय, याचं नवीन व्हर्जन तयार करणं, त्याच्यामध्ये जी नवीन काळाच्या अनुरूप आपला जी लागणार याच्यामध्ये आवश्यक गोष्टी त्याच्यानुसार तो तयार करणं, त्याला म्हणायचं ग्रॅज्युअल चेंज. त्याला वर्षानुवर्ष जातं. जसं आपला एखादा प्राणी, ग्रॅज्युअल चेंज माणसामध्ये कसं होणार, माणूस सुरुवातीला जन्माला आला त्यावेळेस माकडासारखा असा वाकून चालायचा, असे 2 पाय आणि 2 हात, याच्यावर हा चालायचा माणूस, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर तो थाट झाला आणि अशा प्रकारे तो उभा राहायला लागला आणि चालू लागला. पहिल्यांदा तो ह्या हाताचा आणि ह्या पायांचा दोन्हीचा उपयोग चालण्यासाठी करायचा, पण तोच माणूस आता पायांचाच उपयोग फक्त उभा राहण्यासाठी आणि चालण्यासाठी करतोय, आणि हातांचा उपयोग द यूज ऑफ हँड फोकस साठी करतोय, एखादी वस्तू पकडण्यासाठी, टू कॅच समथिंग. काही गोष्टी पकडण्यासाठी हाताचा उपयोग करायला लागले, याला म्हणायचं. आणि हा चेंज खूप वर्षाच्या नंतर थोडा थोडा होत गेलेला चेंज आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतो ग्रॅज्युअल चेंज. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे खूप काळामध्ये झालेला बदल. हा ग्रॅज्युअल चेंज ऑक्युर इन द बॉडी पार्ट. ऑक्युर इन कुठं होतो तो ग्रॅज्युअल चेंज? ऑक्युर इन म्हणजे मध्ये होतो, कशामध्ये? बॉडी पार्ट्स मध्ये. अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम. जसं आपण माणसाचा विचार केला, बॉडी पार्ट्स मध्ये त्याचा हँडचा उपयोग अगोदर चालायला केला जायचा माणसाकडून, नंतर तो वस्तू पकडण्यासाठी केला गेला, त्याला काय म्हणतो आपण? बॉडी पार्ट मध्ये चेंज झाला, बरोबर. ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम आपण वी आर ऑल्सो ऑर्गॅनिझम, आपण पण एक ऑर्गॅनिझम आहोत, आपण पण एक सजीव आहोत का नाही? त्याच्या बिहेवियर मध्ये म्हणजे त्याच्या वर्तणुकीमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये फरक कसं होतो, तो जो फरक झालेला असतो, विच हेल्प देम, तो फरक झालेला असतो, तो हेल्प करतो त्या व्यक्तीला किंवा त्या प्राण्याला किंवा त्या ऑर्गॅनिझमला. जसं बिहेवियर मध्ये चेंज झाला माणसाच्या. सुरुवातीला माणूस काय करायचा, दगडाने एखाद्या प्राण्याला मारायचा आणि तेच खायचा. नंतर आता माणसाच्या खाण्यामध्ये आपण आता शिजलेले पदार्थ खातो, भाजलेले पदार्थ खातो, बरोबर आहे का नाही? तो आपल्या बिहेवियर मध्ये चेंज झालाय. पहिला माणूस फक्त प्रत्येक गोष्टीला काय करत असन, शिकार करायची, खायचं. आता काय करतो माणूस, चांगलं वाईट या गोष्टीचा विचार करतो. म्हणजे आपण आता कपडे पण घालायला लागलो. पहिले आपण सगळे नंगे फकीर होतो, बरोबर. म्हणजे आपले पूर्वज सगळे ज्या वेळेस कपडेच नसतील त्यावेळेस ते कसे असतील, नग्न अवस्थेमध्ये राहत असतील. जसे आता बाकीचे जनावर राहतात तसे. पण आपण तसे राहतो का? आपण तसे राहत नाहीत, कारण आपल्या बिहेवियर मध्ये पण चेंज झाला. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बिहेवियर मध्ये असा जो ग्रॅज्युअल चेंज, खूप वर्षानंतर, मागून वर्ष लागतात जो बदल व्हायला, जो चेंज व्हायला, तो ग्रॅज्युअल चेंज त्याच्या बॉडी पार्ट्स मध्ये आणि त्याच्या बिहेवियर मध्ये होतो. कशाच्या? ऑर्गॅनिझमच्या, म्हणजे कुठल्याही सजीवाच्या. विच हेल्प देम. आणि तो झालेला जो बदल आहे बॉडी पार्ट मध्ये आणि त्याच्या बिहेवियर मध्ये झालेला जो बदल आहे, झालेला जो चेंज आहे, तो बदल काय करतो, त्याला हेल्प करतो टू ऍडजस्ट दिअर सराउंडिंग. त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, त्याच्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे, त्या निसर्गात त्याला ऍडजस्ट करायला, म्हणजे त्याला जगण्यासाठी सक्षम बनण्यासाठी त्याला मदत करतो. आणि सच चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन. म्हणजे हेच जे बदल असतात निसर्गात, त्याच्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये त्याला ऍडजस्टमेंट करून जगायला जे आवश्यक
जगण्यासाठी जे आवश्यक असणारे बदल करून घेण्याची गरज असते, त्याच बदलाला आपण काय म्हणतो, अडॅप्टेशन. आणि ते बदल करून जर घेतले तरच प्राणी जगतात, अन्यथा त्यामध्ये ते प्राणी जगत नाहीत, ते ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये जगत नाही. जसं समजा एखाद्या ठिकाणी खूपच जास्त हीट आहे, बरोबर, आणि हीट सहन न होणारे जे प्राणी असतात छोटे छोटे, त्या प्राण्यांना ती हीटच जर सहन झाली नाही तर ते तिथं जगणार आहेत का? तर नाही जगणार. तर ते प्राण्यांना कुठं राहावं लागेल? जिथं कूल एरिया आहे, जिथं ते प्राणी तग धरू शकतात, ज्या गोष्टी ते अडॅप्ट करू शकतात, अशा ठिकाणी त्यांना राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस ते तिथं राहू शकतात. यालाच आपण म्हणतो अडॅप्टेशन. म्हणजे एवढी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायची. काय? ग्रॅज्युअल चेंजेस ऑक्युर इन बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग, आणि सच चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन. जे असे चेंजेस त्याच्या बॉडी पार्ट मध्ये किंवा त्यांच्या बिहेवियर मध्ये होतात, जे त्यांना जगण्यासाठी मदत करतात, यालाच आपण अडॅप्टेशन असं म्हणतो. याच्या पलीकडे त्याला काही म्हणत नाही. आणि दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. काय? दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजेच हे घडून आणण्यासाठी खूप मोठ्या काळाची गरज असते, त्याला जास्त दिवसापर्यंत दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. हे जे अडॅप्टेशन त्यांनी केलेलं असतं ते खूप काळ टिकून राहतं. आणि इथंच आपण आता थांबणार आहोत. एकही लेक्चर मिस करायचं नाही प्लीज. जेवढे विद्यार्थी तुम्ही 6वी ते 10वीचे ओळखत असाल त्या सगळ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि